असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। जी गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावं का? ओळखलत का? मी आज सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडोळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी पाटलांची मी कन्या। अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले या माणसाशी झालं आणि मला हळूहळू कळू लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झाले ना तो काही माणूस साधा सुद्धा नाही, तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहेत। त्या काळी बाईच्या जातीनं कसं उमराव लढण्याची पद्धत नव्हती। बाईच्या जातीनं कसं आपण भलं, आपलं घर भलं आणि घरातली माणसं भली। स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता, पण या सगळ्यांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण। शिक्षणाचा ध्यास एकच खोळ ज्योतिरावांच्या डोक्यात होतं। पण एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना फॉरन नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला जर शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, so educated woman first, because if woman educated the full house educated. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही। सो बॅड मिस्टर फुले। झालं ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार। झाला माझा अभ्यास सुरू। काना मात्रा वेलांटी आकार उकार बेग कबे बेदोनीच्या हाच माझा ध्यास। मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्यात सुद्धा रचू लागले। अशातच 1 जानेवारी शनिवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा होय। शेळपाट्यासारखं जगला तर काम तमाम होईल, जर वाघासारखं जगला तर नाव होईल। पण धर्माचं मात्र समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुळे सुरू होती। अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म नको म्हणतो? अशात मी शाळेत जाताना माझ्या अंगावर चिखल फेकला, मी ते सहन केलं। शेण टाकलं, मी ते सहन केलं। आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला आहे। अचानक एक माणूस माझ्या समोर येऊन म्हणतो, ए सवे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर। तुला तुझी आबरू प्यारी आहे का हे शिक्षण? कदाचित त्याला व्हायचं नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पहिलवानाच्या पत्नी आहोत। अशी घेतली आणि लावली सनकन आणि सुनावलं। आता आलास थोबाड फुटलंय, जर मात्र पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवीन। स्त्री कोणत्याही जातीची असू धर्माची असू ती नेहमी अत्याचाराला बळी पडत आलेली आहे। अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला तर तिनं सतीच जायचं, आपला नवरा वारला तर त्यात तिचा काय दोष असतो? म्हणून आम्ही काम केलं। इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथा सुरू केली। त्यानंतर विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतलं। त्याच्या तुरुतुरु धावण्यानं आमचं अंगण कसं फुलून जायचं, त्याला वाढवलं, त्याला मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं। अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती। काखेत गाठ येऊन लोक धडाधडा मरू लागली होती आणि तेव्हा यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय। यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं। आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो, पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, तो कधी ना कधी मलाही होणार होता। मुळीच आम्ही जगलो या समाजासाठीच ना, मग यासाठी जर मरण पत्करावं लागलं तर मरणात तुझं स्वागत आहे, मरणात तुझं स्वागत आहे। अहो, सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्री माई झाली आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या। सतीप्रथा केशवपण या सर्वांवर आम्ही मात दिला, कारण आनंद होता त्या आयाबाया शिकण्याचा। म्हणूनच म्हणे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्ती गेली, वित्तीविना शूद्र खचले। इतके अनर्थ आहे का अविद्येने केले, इतके अनर्थ आहे का अविद्येने केले। आज असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिलांचा सहभाग नाही, पण 200 वर्षापूर्वी असे क्षेत्र नव्हते। स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होती ती। आज माझी तुमच्या समोर फक्त एकच मागणी आहे। आजही या समाजामध्ये मुलींवर अत्याचार होतात, मुली सुरक्षित नाहीत। आजही काही मुली शिक्षणापासून वंचित आहेत। म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा। कारण एक मुलगा शिकला तर तो एकटा शान होतो, पण जर एक मुलगी शिकली तर ते संपूर्ण घराला शान करते। म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा। जाता जाता फक्त एवढेच म्हणेल, हाती घेतली तुम्ही लेखनी, नवचेतना आली जीवनी, शिक्षणाचा दीप लावला, ज्ञानाचा प्रकाश पडे अंगणी। स्त्री शिक्षणाचा ध्यास होता, स्वप्न होते एकच मनी, तेज कार्याचे झळके तुमच्या इतिहासाच्या प्रत्येक पाणी। क्रांतीज्योती सावित्रीबाई अजरामावर तुमची कहाणी। धन्यवाद।